नमस्कार, मी जान्हवी सावंत. आपला बायोस्कोपमध्ये आपलं स्वागत आहे. आजकाल मराठीमध्ये वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट यायला लागलेले आहेत. असाच एक मनोरंजक चित्रपट 19 सप्टेंबरला रिलीज होणार आहे आणि चित्रपटाचं नाव आहे आतली बातमी फुटली. आता ही कोणती नेमकी बातमी आहे याविषयी काही जाणून घेता येते का, पाहूयात. या चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहेत. सर्वात आधी तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. अगदीच. आणि सर, इतक्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आम्ही तुम्हाला काम करताना पाहिलेलं आहे. सगळ्यात आधी मला विचारावंसं वाटतं, हा चित्रपट तुमच्याकडे नेमका कसा आला आणि काय सांगाल तुमच्या भूमिकेविषयी? हां, हे फारच महत्त्वाची गोष्ट आहे. या चित्रपटामध्ये एक विचित्र कॅरेक्टर आहे, ते फारच युनिक आहे आणि त्या कॅरेक्टरला न्याय देणारा मराठी कलाकार ते शोधत होते आणि त्यांच्याकडे काही 8-10 नावं आली असतील, तर त्यांनी मला विचारलं आणि मला ते आवडल्यामुळे मी इतक्या पटकन हो म्हटलं की उरलेल्या 9 जणांची पंचायत झाली. तरी ते इतकं उत्तम कॅरेक्टर आहे, फारच युनिक कॅरेक्टर आहे. तर आय वुड लाईक टू थँक हिम फॉर चूजिंग मी. खूपच छान कॅरेक्टर आहे. मी चित्रपटाचे डिरेक्टर विशाल गांधीजी आपल्यासोबत आहेत. का सुचलं ह्या, म्हणजे आता चित्रपटाविषयी, कारण ते आपल्याला सरप्राईज ठेवायचं आहे, पण तरीसुद्धा मी विचारेन याच विषयावर चित्रपट करू असं का सुचलं? तो मेरे साथ ना ये पिक्चर पे एक और डायरेक्टर है, जेनी सर. तो ये कहानी जेनी सर ने लाई थी, टॉपिक कुछ और था तभी. तो जब मैंने कहानी सुनी तो मुझे लगा कि यार इस पे मेरा एक इसको ट्विस्ट एंड टर्न करके एक अलग टाइप की कहानी बना सकते हैं, बट सेम मैसेज के साथ. तो इसकी जो कहानी है वो एकदम यूनिक लगी. मीन्स द वन लाइन इटसेल्फ कि 2 सीनियर सिटीजन्स की कहानी है, जिसमें से एक सीनियर सिटीजन, एक हस्बैंड अपनी वाइफ को मारने के लिए सुपारी दे रहा है. एंड सुपारी मारने वाला जो आदमी है वो कौन है? तो सिद्धार्थ सर है. लेकिन ये जो पूरा जो चीज़ हो रही है वो पूरी हो रही है एक चौल के अंदर, और चौल के अंदर बाकी एक से एक कैरेक्टर्स है, ट्रैक्स है. तो ये जो वर्ल्ड हमने क्रिएट किया है, दैट इज समथिंग विच फैसिनेटेड. बट जो वन लाइन इटसेल्फ वाज वेरी स्ट्रॉन्ग, जो मुझे एकदम फर्स्ट गो में लगा यार इस पे मैं कुछ कर सकता हूँ. तो टॉपिक जो है ये एक यूनिक टॉपिक है एंड इम्पॉर्टेंट टॉपिक है, महत्व का टॉपिक है और हर घर का टॉपिक है. जब ये पिक्चर आएगी तब आपको इसके बारे में धीरे धीरे मत बताइए सर. इससे ज़्यादा एवढ्या सगळ्या दिग्गज कलाकारांची मूठ तुम्ही नेमकी कशी बांधली, कसं सगळ्यांना एकत्र आणलं? Actually, it starts with sir first. Actually, starts with प्रीतम and then sir. तो जब हमने लिखा, तो जब कैरेक्टर है तो मैंने सबसे पहले प्रीतम को बुलाया. प्रीतम और मैं पुराने दोस्त हैं, हमने एक पिक्चर साथ में की है पहले, एक हिंदी फिल्म में काम किया था. तो तभी मैंने प्रीतम को बुलाया, ऐसा ऐसा मैं सोच रहा हूँ और ये रोल है जो मैंने प्रीतम को ऑफर किया. फिर मैंने बोला यार मुझे ये खोलना है बाकी सारे एक्टर्स के लिए. तो हम लोगों ने बहुत टाइम स्पेंड किया कि क्या कर सकते क्या नहीं. एंड फिर प्रीतम के बाद जो फर्स्ट एक्टर को मैं जिनको मिला था वो थे विजय सर, और विजय सर को मैंने ये नरेट किया. तभी हमारी एक विश लिस्ट होती है ना कि हम इनको लेंगे. तो हम लोगों ने मोहन सर सबका नाम लिखा था. मुझे याद है सर आए थे, मैंने बोला सर ऐसा ऐसा हम सोच रहे इनको लाने की. बोले कैसे करोगे? मैंने बोला सर देखते हैं ना. फिर हमने एक एक करके सिद्धार्थ सर, मोहन सर, रोहिणी मैम सबको दरवाजे नॉक करते गए, और कहानी इतनी अच्छी थी जो मुझे लगता है पर्सनली जिसकी वजह से वो लोग ने कहानी पे फेंक देखा है और मेरे पे फेंक देखा है. एंड एक एक्साइटमेंट थी. मोहन सर वर्किंग विद रोहिणी मैम फॉर द फर्स्ट टाइम. दोनों साथ में कभी भी नहीं आए, इतने सालों से दोनों इंडस्ट्री में हैं. फिर मोहन सर, सिद्धार्थ सर फॉर द फर्स्ट टाइम, और बाकी जो कॉम्बिनेशंस थे, तो ये लोग सब लोग दो दे आर इन द सेम पार्ट ऑफ द इंडस्ट्री, लेकिन एक होता है ना कि एक्टर को एक एक्टर के साथ भी काम करना है लेकिन मौका नहीं मिला. तो ये कहानी के वजह से सब लोग एक साथ जुड़ गए. तो आई थिंक सो ये हो गया. और ये पिक्चर में ना एक 8 साल की जो त्रिशा है, जो नेशनल अवार्ड विनिंग एक्ट्रेस नाट 2 के लिए जो जीती, वो भी है, और 80 साल के हमारे मोहन सर भी है. सो जो रेंज है वो पूरी फैमिली ओरिएंटेड है. रोहिणी ताई भी है. हाँ. तो ये जो स्पेस था उसमें फिर भरत सर है, आनंदा कारेकर सर है. तो हम लोगों ने धीरे धीरे चीज़ें की, और एक गाने के लिए हम लोग गौतमी मैम को भी लेके आए थे. सो या हो गया.
मी प्रीतम तुझ्याकडे येईन की हा मुळात आता सरांनी सांगितलं की तुझ्याकडे हा रोल कसा आला, पण काय वाटतं तुला या चित्रपटाविषयी? कारण ओव्हरऑल आता इतके मराठीमध्ये वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट येतात, हा चित्रपट त्यापेक्षा कसा वेगळा आहे आणि या भूमिकेसाठी तू नेमकं काय काय केलंस, मेहनत घेतली? अच्छा, मला मुळात हे सांगायचं की या सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे ती अतिशय वेगळी आहे. कारण असा विषय कुठल्याच भाषेमध्ये आत्तापर्यंत आलेला नसेल. तो आम्ही कॉमिक वेने खूप छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये ड्रामा कॉमेडी दिसते ह्या विषयामध्ये, परंतु त्याच्यातून आयुष्याबद्दल एक सुंदर मेसेज शेवटी तो रिव्हील होईल. तर तुम्हाला नंतर कळेलच आता 19 सप्टेंबरला थिएटरमध्ये. सो स्पेशली ही गोष्ट मला आवडली. आणि मला तुला असं सांगायला आवडेल की मोहन आगाशे सर, रोहिणीताई, विजय निकम सर असे दिग्गज कलाकार जेव्हा एकत्र येतात, ते जेव्हा विषयामध्ये हात घालतात, तेव्हा तो विषय नेमका मुळातच खूप स्ट्रॉंग असतो. अदरवाईज ते म्हणजे अशा सिम्पल स्क्रिप्टवरती तरी ते लोक काम करत नाहीत. आणि म्हणूनच मी सुद्धा पटकन म्हणून टाकलं की येस, मला सुद्धा इतक्या सगळ्या छान कलाकारांसोबत काम करायचं आहे. आणि सिद्धार्थसोबत पण मी बरेच वर्ष काम करत, आमचाच प्लॅन सुरू होता, तो पण आता ह्या फिल्ममधून सक्सेसफुल झालेला आहे. तर या इट वॉज म्हणजे खूप मजा आली हे सगळं करताना. आणि आता तू पळू नकोस. पाहिजे ना. अच्छा, तू उंदीर मामा आहेस का? मामा या साईडला या साईडला. नाही, पाठ नाही करायची ना बाप्पा. अच्छा बरं, मी या साईडला येते. प्रोफाईल आहे का तुझा? हां. तर आतली बातमी फुटली. नवरा बायकोचं नोकझोक तर होतच असते. काय आतली बातमी सांगशील का? म्हणजे कानात सांग. नाही, मला सगळ्यांसमोर नको सांगू, कानात सांग. आतली बातमी नाही, बातमी जगजाहीर आहे. 19 सप्टेंबरला आमचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीचं प्रमोशन चाललं आहे आत्तापासून खूप गोष्ट चांगली. जसं आता विशाल सर म्हणाले की डॉक्टर मोहन आगाशे सर, रोहिणीताई, प्रीतम, आम्ही एका वेगळ्या विषयामध्ये चौघजण अडकलो आहे. एक म्हातारा आहे, तुम्ही बघितलं असेल, एक वृद्ध गृहस्थ आहेत, ते आपल्या बायको सुपारी देत आहेत आणि एका पोराला देत आहेत. तो त्या घरात काय करायला आला हे तुम्हाला सिनेमात बघितल्यावर कळेल. पण मजा आली आहे काम करायला. खरं सांगतो, मी खूप आता मी प्रमोशनच खेळतो आता सध्या आणि जिकडे जाईन तिकडे हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण हा विषय खूप मस्त आहे. आमचे जैनिश सर, आमचे डिरेक्टर रायटर, विशाल सर आमचे डिरेक्टर सर, या दोघांनी मिळून ना एक असा सब्जेक्ट, असा विषय आणण्याचा प्रयत्न केला आहे जो खूप मस्त आहे, पण तो मनोरंजन पद्धतीने आणण्याचा प्रयत्न केला. आणि विजय निकम सर, आनंद कारेकर सर, आमचे भारत गणेशपुरे सर यांनी मजा आणली आहे. आमिर तळवळकर आमचा मित्र आहे या सिनेमात. सो एक चांगल्या कलाकारांची टीम, एक उत्तम विषय आणि मनोरंजन पद्धती तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न आहे. ही सगळी गोष्ट म्हणजे आतली बातमी फुटली आणि खूप मस्त वाटते. गाणी कमाल आहेत किंवा आता आमचा हे येईपर्यंत आमचा ट्रेलर पण येईल. त्या ट्रेलरमध्ये आणखी गोष्टी उलगडत जातील. पण रोहिणीताई आणि डॉक्टर मोहन आगाशे सर यांच्यावर काम करताना खूप मजा आली. मी विशाल सरांना नेहमीच थँक्स म्हणतो की आणखीन एक स्वप्न पूर्ण झालं. एका मराठीतल्या किंवा हिंदीतल्या किंवा मनोरंजन क्षेत्रातल्या अशा दिग्गज कलाकाराबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळालं आणि त्यांच्यावर काम करण्याचा अनुभव कमाल होता. अगदीच. पण बघ, आता ना मनोरंजन म्हणून फक्त मनोरंजन करणारे चित्रपट पण बरेच असतात, पण या मनोरंजनातून एक मेसेजसुद्धा देण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे असं मला समजलं आहे. तर त्याबद्दल काय सांग? नाही, मी कौतुक करेन विशाल सरांचं, जैनिश सरांचं आणि विजी फिल्मचं की ते हिंदी इंडस्ट्री बरोबर कनेक्टेड आहेत. त्यांना पहिला सिनेमा त्यांचा मराठी करावासा वाटला. त्या डिरेक्टर म्हणून त्यांचं खरं डेब्यू आहे आणि तो पहिला सिनेमा मराठी करावा वाटला. आणि मराठीत पण कमर्शियल पकडताना सुद्धा, म्हणजे कारल्याची भाजी मला आवडत नव्हती तर आई बटाटे टाकून द्यायची की तुझ्या आवडीचं पण आहे पण हे पण खा. तर ही जी काय पाककला त्यांच्याकडे आलेली आहे ना, की चांगला सब्जेक्ट. आणि तेही मला नेहमी सांगायचे, आमचे डिस्कशन व्हायचे विशाल सरांबरोबर, हा कॉमेडी सिनेमा नाही आहे, हा ड्रामा जॉनर सोनेक सिनेमाचा हा ड्रामा कॉमेडी. याच्यात ड्रामा आहे, त्यात ह्युमर आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि असं नाही की फक्त ह्युमर आहे. विजय निकम सर जे पात्र रंगवत आहेत ते एका अशा लोकांना कनेक्ट होतं जे खूप उत्साही असतात. ते प्रत्येकाची कनेक्टिव्हिटी आहे या सिनेमाबद्दल. माझं आणि त्रिशाचं एक वेगळं नातं आहे, बाप लेकीचं आहे. माझं आणि डॉक्टर मोहन आगाशे सरांचं वेगळं एक कनेक्शन आहे. म्हणजे ते नेहमीच म्हणतात, मास्टर ब्लास्टर म्हणतात विशाल गांधी सर, की एक मेरे पास एक मास्टर एक ब्लास्टर आहे. तर ती जी बॅटिंग आहे ना, खरं ती लिखाणातली आहे, ती दिग्दर्शनातली आहे आणि त्यांच्यामुळे अभिनयात आलेली आहे.
नाही, खरंच खूप शुभेच्छा. आणि बाप्पा खरं तर विराजमान झालेले आहेत आणि बाप्पाच्या आशीर्वादाने या चित्रपटाला नक्कीच यश मिळणार आहे. त्यामुळे 19 सप्टेंबरला हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहायचा आहे. आमच्या प्रेक्षकांसाठी काय सांगा? काय सांगणार तुम्हाला, योग्य वेळी गणपतीचा जो काही आनंद घेता तुम्ही गणेशोत्सवाचा, त्या आनंदाला विसरायच्या आतच आणखी एक आनंद द्यायचा आमचा हेतू आहे. आणि तो आनंद तुम्ही या पडद्यावर बघा, अवश्य बघा. मला एक सांगा, सिद्धार्थ जाधव यांची एनर्जी आणि मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी यांचा ठहराव यांचा जो काही एक मिलाप म्हणतात ना, तो कुठे बघायला मिळेल हो तुम्हाला या सिनेमा व्यतिरिक्त नाही. कारण मी आमच्या दिग्दर्शकांना म्हटलं होतं तुम्ही चुकीच्या जागी जात आहे. मोहन आगाशे सर अशा सिनेमात येताना 10 वेळा विचार करतील. आणि मोहन आगाशे सर धावत आले. का आले? तर त्यांना हे कळलं की इथे इतकी उत्तम स्टोरी आहे आणि सिद्धार्थ जाधव आहे. सगळेच आर्टिस्ट एक विशलिस्ट घेऊन असतात. अमक्याबरोबर काम करताना मला मजा येईल, अमक्याबरोबर काम करताना मजा. आणि ह्या निमित्ताने अशी त्यांची विशलिस्ट पुरी होत असते. मजा येतं. आता मी सांगून थकलोय, तुम्हाला मजा येणार आहे. आणि मजा हवी असेल तर 19 सप्टेंबर लक्षात ठेवा, आतली बातमी फुटली. मी त्याला लांबड नाही लावत आहे, पण ज्या संयमाने विजय निकम सर बोलत आहेत, सिनेमात तो वेगळं रूप त्यांना त्यांचं तुम्हाला पाहायला मिळेल. कारण मी त्यांना अशा रूपात पहिल्यांदा पाहतोय. मी त्यांच्यावर डोलकी केलं आहे. आम्ही आणखीन एक बरीच कामं एकत्र केली. ते खूप शांत, संयमी, दगडी चाळमध्ये त्यांनी कमाल काम केलं आहे वगैरे. पण ह्या सिनेमातले विजय निकम सर जे आहेत ना, ते तुम्ही बघा. म्हणजे मला सरप्राईज जेव्हा त्या कॅरेक्टरबद्दल त्यांचा विषय झाला ना, आम्ही एकत्र मटका किंग करतोय. तर मटका किंगच्या सेटवर मी त्यांना म्हणत होतो, सर आपण करतोय ना? हां करतोय मी. पण जे कॅरेक्टर त्यांनी केलं आहे ते पण कमालच आहे. म्हणजे प्रत्येक कलाकाराची एक आयडेंटिटी आहे आणि विजय निकम सरांची स्पेशालिटी आहे या सिनेमात. अगदीच. तर या सगळ्यांचं मिश्रण जर तुम्हाला पाहायचं असेल तर 19 सप्टेंबरला नक्की पहा, आतली बातमी फुटली. तर आपला बायोस्कोपमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया. धन्यवाद.